कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय। त्याखाली एक कॅप्शन आहे। त्या फोटोमध्ये एका व्यक्तीच्या हातात पैशांची बंडलं दिसत आहेत। खासदार संजय मंडलिक यांचा तो कार्यकर्ता असून खासदार मंडलिक पुन्हा निवडून येणारच अशा स्वरूपाची पैस त्याने लावली आहे। मात्र या पैशाची रक्कम आहे तब्बल 10 लाख रुपये। अशा स्वरूपाची ती पोस्ट आहे। खासदार संजय मंडलिक यांच्यावरील प्रेम दाखवण्याचा हा प्रयत्न असला तरी तेच 10 लाख रुपये जर एखाद्या वृद्धाश्रमास किंवा एखाद्या दुर्गम भागातील शाळेला ती पैजेची रक्कम दिली असती तर त्या कार्यकर्त्यांसह त्याच्या लाडक्या नेत्याचेही कायमचं नाव निघालं असतं, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत। नेत्याला खुश करण्यापेक्षा समाजकार्य करून गोरगरीब आणि गरजूंचे आशीर्वाद घ्यावेत, अशी प्रांजळ प्रतिक्रिया या पोस्टबद्दल व्यक्त करण्यात आली आहे। तर ही कृती म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या सत्तेची नशा आहे की काय, असाही सवाल सोशल मीडियावर अनेकांनी केलाय। तर पैजे खातर तब्बल 10 लाख रुपयांची रक्कम लावणाऱ्यांची ईडी चौकशी करेल का, अशी ही चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे। या सर्व प्रतिक्रियांचे उत्तर 4 जूनला नक्की मिळेल, हे मात्र नक्की।